नमस्कार. एखादी वस्तू निर्माण होते आणि निर्मिक ती तयार करून ठेवतो. त्याचा प्रोडक्ट करणारा निर्माता जेव्हा ती वस्तू तयार करतो तेव्हा त्याच्या मेंटेनन्ससाठी म्हणजे त्याच्या संचालनासाठी त्याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा एक व्यवस्था निर्माण झालेली असते. कोणतीही चांगली गोष्ट निर्माण झाली की त्याचा चालक देखील तेवढाच चांगला असायला हवा. म्हणजे मी व्हिडिओ करतोय बोलतोय पण ते एडिट करणारा एडिटर देखील चांगला असायला हवा. कॅमेरामन तर असतोच असतो पण कॅमेरा बिघडल्यावर नीट करणारा माणूस चांगला असायला हवा. कोणतीही वस्तू घ्या, तुम्ही ज्या मोबाईलवर बघताय तो मोबाईल सुद्धा नीट वापरणारा माणूस हवा, ते बिघडल्यावर दुरुस्त करणारा माणूस हवा. असं जगाचं नाही आहे का? जे ईश्वरानं जग निर्माण केलं आहे आणि ते जग अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे, ते अगदी चांगल्या पद्धतीनं वावरलं पाहिजे, हे असं नाही का घडलं पाहिजे. आणि ते तसंच असतं. म्हणजे ईश्वर जग निर्माण करतो. निर्मिक ही संकल्पना कोणी वापरली आहे, कोणी गॉड म्हणतं, कोणी अजून काय म्हणतं, कोणी स्थिती उत्पत्ती लय अशी वेगवेगळी शब्द वापरतं. शब्द आपापल्या प्रमाणात वापरूया. पण ईश्वर जेव्हा जगाची निर्मिती करतो तेव्हा त्याच्या संचलनाची जबाबदारी कोणावर असते? ते चाललं पाहिजे याची जबाबदारी कोणावर दिलेली असते? कोणावर तरी दिलेली असायला हवी ना. आता काही लोकांना असे प्रश्न पडले की ती वेड्यामध्ये गणती करायला निघतात लोक त्यांची. म्हणजे हा काही विचारतो राव, काही कुठं असतं का, असं लोक म्हणत असतात. ते मिरेचा एका हिंदी सिरियल मधला संवाद तुम्हाला आठवतोय ना, सारी दुनिया अपने पति को ही अपना भगवान मानती है. ती काय म्हणते? सारी दुनिया अपने पति को ही अपना भगवान मानती है. मैंने भगवान को ही अपना पति मान लिया तो लोग मुझे पागल क्यों कहते हैं. नवऱ्याला देवत्व प्राप्त करून देणाऱ्या महिला रुटीन आहेत, पण देवालाच नवरा समजणारी मीरा मात्र वेडी ठरते. चाकोरीच्या बाहेरचा विचार केला की ते वेड आहे असं म्हटलं जातं. मला कधी कधी ते गाणं आठवतं, जे वेड मजला लागले तुझला हितेला गेलं का. म्हणजे जे वेड मिरेला लागलं ना तेच वेड आपल्याला लागलं पाहिजे. जे वेड भक्तांना लागतं ना तेच वेड आपल्याला लागलं पाहिजे. आपण होतो जगाच्या संचालनाच्या, जगाच्या आधाराच्या मुद्द्यावरती. काय आहे हे जग जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याच्या संचालनाची जबाबदारी देखील देवाने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पण नुसती खांद्यावर घेऊन जमत नाही, फॅक्टरी उभी करून जमत नाही, मशीन आणून जमत नाही, वर्कर लागतात. उत्पादन करायचं असेल तर कामगार लागतात आणि त्या कामगारांच्या माध्यमातूनच, कामगारांच्या मेहनतीतूनच एक छान दर्जेदार उत्पादन बाहेर पडतं, मग ते बाजारात नेता येतं. देवाच्या जगाचंही असंच आहे. असाच एक वेडा एकदा विचार करत बसला की एवढं मोठं देवाचं आभाळ, हे सगळं जग निर्माण केलंय, हे सगळं केलंय, हे एवढं मोठं जगाचं विश्व, त्या विश्वाचा आधार कोणता असला पाहिजे? काहीतरी आधार असला पाहिजे ना. तो असं आपल्या घराकडे बघत होता, म्हणाला माझ्या घरातल्या एका खोलीत 4 भिंतीवर माझ्या याचं छत उभं आहे एका खोलीचं, बाकी ठिकाणी खांब उभे केलेत, कॉलम उभे केलेत, कुडाचं घर असेल, झोपडी असेल तर लाकडं उभी केलेली असतात, त्यावर पत्रे टाकलेली असतात, त्यावर काहीतरी अजून आच्छादन टाकलेलं असतं. मग एवढ्या मोठ्या जगाला काहीतरी आधार असायला हवा ना. कसं चाललंय हे सगळं? कोण चालवतं याला? कोण ऑपरेट करतंय याला? कोण देतंय आधार या जगाला? त्या वेड्याला पडलेला हा प्रश्न होता. आता वेड्याला प्रश्न पडला आणि त्यानं उत्तर शोधायचं ठरवलं. त्यानं आता कुणाला विचारावं? शहाणी माणसं कोण? म्हणून तो शहाण्या माणसांच्याकडे गेला आणि विचारलं की देवाच्या आभाळाचा, देवाच्या या जगाचा आधार तरी कोणता? शहाण्या माणसांनी ती शहाणी असल्यामुळे त्यांनी त्या माणसाला वेड्यात काढलं. म्हणाले, वेडा तुला काही प्रश्न कशी पडतात रे मूर्खा, जा निघून इथून. प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आणि तो वेडा आपल्या पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये फिरू लागला. त्याला वाटलं याला त्याला विचारण्यापेक्षा ज्याचा आभाळ आहे, ज्याचं हे जग आहे, त्याला विचारलं तर बरं पडेल ना. आणि तो थेट देवाकडे गेला, देवाला विचारायला. आता वेड्यांना ऍक्सेस असतो बरं का, वेड्यांना थेट देवाकडचा ऍक्सेस असतो. जी शहाणी असतात ती मधली मार्ग शोधत असतात,
शहाण्यांना मध्यस्थाची गरज असते, शहाण्यांना वेगवेगळ्या मार्गाची गरज असते. ज्यानं देवालाच आपलं वेड बनवलेलं आहे ना, त्याला मध्यस्थाची गरज नसते. म्हणून राधेला तो लवकर भेटतो, गोपिकांना तो लवकर भेटतो. म्हणून तो औंढ्याच्या मंदिरात नामदेवांच्या कीर्तनात तो पटकन येतो, आपल्या मंदिराचं दार फिरवतो. जन दूर दूर हो मेहनती तुझं भेटू कवण्या रीती, अशी चोखाणी आर्त हाक घातल्याबरोबर तो चोखामेळ्यांना भेटायला बाहेर येतो. तो जगद्गुरु तुकोबारायांना भेटतो, तो ज्ञानेश्वरांना भेटतो, वेड्यांना भेटतो. तो शहाण्यांना नाही भेटत, कारण शहाणे खूपच चिकित्सा करत असतात. हा वेडा थेट देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? देव म्हणाला, बोल ना बाळा, काय तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे? तुझा प्रश्न कोणता आहे? त्यानं सांगितलं, देवा तुझं एवढं मोठं आभाळ, एवढं मोठं जग, त्याचा आधार रे कोणता? देव हसला, म्हणाला, माझ्या जगाचा, माझ्या आभाळाचा तुला आधार हवाय का? सांगतो, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळण्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. तुम्हाला सांगा ना देवा, काय वाटेल ते काम करायला तयार आहे. तुमचंच काम तर करायचं, देवाचं काम न सांगून करता कोणाला, न करून सांगता कोणाला, केलंच पाहिजे. मग तो देवाने सांगितलं, एक काम कर, हे जे समोर गाव दिसतंय ना तुझ्या, त्या गावातल्या प्रत्येक घरात जायचं आणि घरातल्या माणसाला भीक मागायची. सोपं आहे म्हणाला, मागायचं काम तर आपल्याला फार छान जमतं, मागतो भीक. देव म्हणाला, थांब, नीट ऐक, नुसती भीक नाही मागायची, दारासमोर उभं राहायचं, घरातल्या माणसांना शिव्या द्यायच्या आणि मग खायला काहीतरी मागायचं. तो म्हणाला, देवा तू का वेडायस का रे? म्हणाला, का शिव्या दिल्यावर कोणी भीक घालील का? एवढंही मला कळत नाही का काय? देवच वेडा आहे म्हणाला. तो म्हणाला, काय नाही, हे काम मात्र करावं लागेल, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. देवाची आज्ञा पाळायची असते. देवानं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी पार पाडायच्या असतात. हे वेडेच करू शकतात, शहाणी नाही. शहाणी देवानं सांगितलेल्या गोष्टीमध्ये आपले प्रश्न विचारतात. असं का सांगितलं असेल? मग शिव्याच का सांगितल्या असतील? शिव्या दिल्यावर कोणी भीक देईल का? असे अनेक प्रश्न शहाण्यांना पडतात, त्या वेड्याला नाही पडले. तो गेला आणि सरळ गावामध्ये जाऊन पहिल्या घरी त्यानं उभा राहून घरातल्या माणसाला मूर्खा नालायका म्हणत, अजून दिल्या असतील शिव्या, वेड्याच्या शिव्या काय काही असू शकतील, आपण कशाला सांगायच्या तत्वया. मग त्याने शिव्या देऊन भीक मागायला सुरुवात केली. आता शिव्या दिल्यावर घरातून थोडेच कुणी काही खायला घेऊन येणार आहे. दगड, केरसुनी, चप्पल, ती जुनी घरातून बाहेर येऊ लागली. आता हा प्रत्येक घरात मार खाऊ लागला. कोणी एखादा पुरुष घरी असेल तर तो येऊन त्याला झाडूनं मारू लागला, काठीनं मारू लागला, लोखंडाच्या कांबीनं मारू लागला, वाटेल त्याने मारू लागला, कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारू लागला, कुणी काय कुणी काय कुणी काय. गावभर हा शिव्या देत भीक मागू लागला आणि गावाने त्याला हाणला, मारला. सकाळपासून सुरू झालेलं काम संध्याकाळपर्यंत प्रत्येक घराचा न चुकता देवाची आज्ञा म्हणून मार खात 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 हा बिचारा गावच्या बाहेर आला. रक्तबंबाळ झालेलं, शर्ट फाटलेलं, इकडे लागलाय तिकडे लागलाय, नीट चलता येत नाही, हात दुखतोय, पाय दुखतोय, सगळं दुखतोय. गावाच्या बाहेर गेल्यावर एक छोटीशी झोपडी उरली होती. म्हणाला, आता एवढीच एक म्हातारीची झोपडी उरली आहे, तिला जरा मागतो आणि मग जातो देवाकडं, मग देवाची बघतो. देवाने मला मागायला सांगितलं का? म्हणलं, आता देवाची बघतो, पण एवढं काम करून जातो. बघा, देवाची बघतोय, देवाला शिव्या घालणार आहे, हे असलं काम सांगतात का म्हणून. पण शेवटचं घर राहिलंय, तिथेही मार मिळणार आहे हे माहित आहे, तरीही मागायला जाणार आहे. याला भक्ती म्हणतात, याला देवावरचा विश्वास म्हणतात, याला पालन करणं म्हणतात. गेला त्या तलावाच्या काठ्याला म्हातारीचं छोटंसं झोपडं, त्यात म्हातारी आपल्या झोपड्याच्या बाहेर बसून स्वयंपाक करत बसली होती, गरम गरम भाकरी थापत बसली होती. धुराची अशी छान रेश आभाळामध्ये जात होती. भाकरीच्या खमंग खरपूस भाजल्याचा वास येऊ लागला होता. दुसरीकडे डाळ पण टाकलेली होती, त्याला खमंग खमंग फोडणी दिलेली होती, त्याचाही वास येत होता. त्या वासानं याची भूक अधिक चाळवली गेली होती आणि त्या भुकेच्या वेदनेच्या व्याकुळतेनं त्या म्हातारीला त्यानं हाक मारली. म्हणाला, ए थेरडे, दिसत नाही का तुला मी बसलोय, मला लागलाय, मला काय तर खायला दे पटकन. म्हातारीनं किलकिले डोळे करून बघितलं. कोणीतरी एक जीर्ण शीर्ण कपड्यात जखमी झालेला माणूस दारासमोर उभा आहे. ती काठी टेकत टेकत उठली आणि म्हणाली, बाळा लागले रे तुला खूप, कुणी मारलं का तुला?
जाऊ दे, एक काम कर, माझा मुलगा रानातून परत येणार आहे म्हणून त्याच्या आंघोळीसाठी मी गरम गरम पाणी करून ठेवलंय. एकदा तुझे गरम पाण्याने तुझ्या जखमा धुवून घे आणि जखमा धुतल्यास की हे कपडे काढ. माझ्या मुलाचे एक जोडी कपडे आहेत जे तुला घालायला देता येऊ शकतील, ते कपडे घाल, मग खायला बस बाळा, मी तुला खायला देते. म्हातारीला शिव्या देऊन सुद्धा म्हातारी नीट बोलतीये, खूप छान बोलतीये, हे त्या वेड्याच्या एकदम डोक्यातच गेलं. तो विसरला, तहान विसरला, भूक विसरला, वेदना विसरला, जखमा विसरला, रक्त विसरला. धावत 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 देवाकडे गेला. म्हणाला, देवा, अरे काय भानगड, सगळ्यांना शिव्या दिल्या, सगळ्यांनी मारलं. ती एक म्हातारी अशी होती जिला शिव्या दिल्यावर सुद्धा तिनं मला सांगितलं, बाळा लागले हो तुला, खाऊन जा, जरा धुवून घे. देव हसला, म्हणाला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर ती म्हातारी आहे. जगाने शिव्या दिल्यावर सुद्धा त्याच्या मंगलाची कामना करणारी माणसं माझ्या आभाळाचा आधार असतात आणि माझ्या जगाला ते तोलून धरत असतात. देऊ देत शिव्या, भरू देत राग, म्हणू देत काही बाई, बोलू देत काही वाकडं, काही फरक पडत नाही. मला शिव्या दिल्यावर सुद्धा मी त्याच्या चांगल्याचीच कामना करणार आहे, त्याचं भलं होईल असंच बघणार आहे, असा विचार करणारी माणसं परमेश्वराचं आभाळ तोलून धरत असतात. जराही या सृष्टीमध्ये डिफेक्ट झाला की तो डिफेक्ट का झालाय याचा विचार न करता काम करणारी माणसं परमेश्वराच्या विश्वाचा आधार असतात. म्हणून तर हे अवाढव्य जग पसारा वाढत चाललाय आणि तरीही तो व्यवस्थितपणे सुरू आहे. कारण अशी चांगल्या विचाराची माणसं परमेश्वराचं अथांग आभाळ आपल्या बळावरती, आपल्या चांगल्या कामाच्या बळावरती तोलून धरत असतात. आपण सगळेच परमेश्वराच्या या अथांग आभाळाचा आधार होण्याचा प्रयत्न करणार आहोत का? भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर पर्वत उचलला होता म्हणे, आपल्या करंगळीवर गोवर्धनाला उचललं होतं म्हणे. गोवर्धनाला करंगळीवर उचलणाऱ्या कृष्णाला मदत व्हावी म्हणून ती मदत पुरेशी ठरणार आहे की नाही याचा विचार न करता आपापली काठी, आपापला हात, जमेल तो आधार लोक त्या गोवर्धनाच्या खाली धरून उभे होते म्हणे. बघा, तो कृष्ण आपल्या करंगळीवर पर्वताला उचलून धरणार आहे हा विश्वासही मनात होता आणि त्याचा भार हलका करायचा म्हणून मी माझी छोटीशी काठी लावली पाहिजे हा भावही मनात होता. विश्वासही होता, सहभागाची भावनाही होती. हीच सहभागाची भावना, हाच विश्वास परमेश्वराचं अथांग आभाळ तोलून धरत असतो आणि आपलं जगणंही सुसह्य करत असतो. म्हणूनच आपण सगळ्यांनी परमेश्वराच्या त्या अथांग आभाळाचा आधार होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.